तर आपल्यामध्ये उपस्थित आहेत योगेश भालेकर यांना विनंती असेल आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये यावं. वीर तानाजी दापोडे आणि त्यांच्या विपक्षात ओम साई पिसे या दोन संघादरम्यान नाणेफेक होईल. वीर तानाजी दापोडे संघाचे कॅप्टन नाणेफेक करण्याकरता टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिला विजय मातोश्री चाविंद्र संघाने साकार केला. अगदीच आपल्या चांगल्या फलंदाजीच्या जोरावरती चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. एका बाजूला छापा आहे आणि एका बाजूला काटा आहे. वीर तानाजी दापोडे संघाचा कॉल छापा आलेला आहे, छाप पडलेली आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती असं नसतं व्हावं. नंदेजी पाटील, सकाळचं सत्र नाणेफेक महत्वाची होती. हो नक्कीच. सकाळचं वातावरण आहे, दमा नसते, त्याच्यामुळे नाणेफेक ही महत्वाचीच होती. नाणेफेक जिंकून निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा आपण निर्णय घेतला. अगदीच महत्त्वपूर्ण मॅच आहे. थोडीशी मागची आठवण जरूर येईल. ती निश्चितच हरवलीचं मैदान आणि अष्टविनायक ठाकूरपाडा संघाची स्पर्धा. तर अगदीच त्या ॲक्शनमध्ये संघ जो पाहायला मिळाला होता, शेवटच्या क्षणापर्यंत आपण जो प्रतिकार केला होता तोच प्रतिकार पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. हो नक्कीच. स्पर्धेचं आयोजन पाहून कसं वाटतंय? प्रथम पिसे संघाचा मी आभार मानेन की त्याने आम्हाला खेळण्याची संधी दिली आणि विजय भाऊ आणि पूर्ण संघ यांचं मी अतिशय कौतुक करतो की त्यांनी चांगलं असं नियोजन केलेलं. थँक्यू सो मच. मी बोलतोय पिसे संघाच्या संघनायकाकडे. समोर एक बलाढ्य संघ आहे आणि या संघाविरुद्ध आपल्याला खेळायचं आहे, तर निश्चितच स्ट्रॅटेजी काय असेल? आम्ही आमचा 100% खेळ करण्याचा प्रयत्न करू. आणि अगदीच आपण आयोजक आहात, होम ग्राउंडवरती आपल्याला खेळायचं आहे. निश्चितच एक कोणता मनोवैज्ञानिक दबाव किंवा काही प्रेशर आहे? प्रेशर तर असेलच, घरचा मैदानावर प्रेक्षकांचा प्रेशर तर राहीलच. ओके, थँक्यू सो मच. जास्त वेळ न घेता दोन्ही संघांच्या संघनायकांना शुभेच्छा देऊन सामन्याकडे आपण वळणार आहोत. नाणेफेक जिंकून वीर तानाजी दापोडे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर वळूया समालोचन कक्षाकडे.
चला नेक्स्ट मॅच पुढच्या मॅचच्या दिशेने आपण बोलूया. वीर तानाजी दापोडे एक मोठं नाव 40+ क्रिकेटमधील, आणि त्यानंतर मात्र समोर जो संघ आहे ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आयोजन पाहतोय, अर्थातच ओम साई पिसे. चला जगन्नाथजी पाटील, आपण लवकरात लवकर टी शर्ट वेअर करा, आपण मॅचला सुरुवात करूया. चला आमच्या पंचांना विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा, मॅचला आपण सुरुवात करूया. वीर तानाजी दापोडे विपक्ष ओम साई पिसे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. तर टीम पिसेचे कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा, मॅचला आपण सुरुवात करूया. चला मॅचला लवकरात लवकर आपण सुरुवात करूया. टीम पिसे नक्कीच आज आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख असं आयोजन केलंय, भरपूर चांगलं आयोजन. या आयोजनामध्ये त्यांचा चांगला खेळ त्यांच्या प्रेक्षकांना देखील भरपूर अपेक्षित असेल, यात काही शंका नाही आहे. आज टीमचा जर विचार केला तर अनिल पाटील उपस्थित नाही आहेत, त्यांच्या माध्यमातून टीम पिसेसाठी शुभेच्छा आल्यात. नक्कीच त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही एक मॅच जिंका, मी पोचतोच. त्याचबरोबर आई गावदेवी पिसे, विहान स्पोर्ट पिसे, प्रिन्स 11 पिसे यांच्या माध्यमातून देखील ओमसाई पिसे टीमला शुभेच्छा आल्या आहेत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गणेश पाटील विथ सनी, फ्रंट लाईन षटक राजू पाटीलच्या हातामध्ये चेंडू. षटक क्रमांक पहिला, षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी राजू पाटील बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण गणेश पाटीलला पाहतोय. होम ग्राउंड घरेलू मैदान, नक्कीच त्या घरेलू मैदानाचा पाहूया कशा प्रकारे फायदा घेईल.
लाच बॉल हवा तसा संपर्क नाहीये. एकदा कंप्लीट झाली आहे. पहिल्या बॉलवर पहिली सिंगल. अकाउंट ओपन करतोय गणेश पाटील स्वतःच त्याचबरोबर संघाचं देखील. षटकातील पुढचा समोर आपण सनीला पाहतोय. आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न. बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. चांगला बॉल राजू पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. राजू पाटील एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस हलक्या हाताने खेळून काढलाय. गली रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. नक्कीच तिसरी धाव देखील कंप्लीट होते. रनिंग बिटवीन द विकेट चांगला पाहायला मिळाला. 3 धावा मिळाल्या ओमसाई पिसे टीमला. नक्कीच टीम पिसे साठी तुम्ही जर चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक ठोकताय तर वासुदेव जोशी यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. चार धावा धावफलकर आहेत. नक्कीच टीम पीसीचा विचार केला तर हा संघ देखील एक चांगला संघ आहे. तर त्या उलट समोर देखील वीर तानाजी दापोडे एक मोठं नाव हलक्या हाताने खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक आहेत चिंतामण पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करते आहेत. सिंगल कंप्लीट. षटकातील पुढचा बॉल. ऑन साइडला बॉलला उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज बाद सनी. नवीन फलंदाज डॉक्टर श्याम पाटील मैदानाच्या आतमध्ये नॅट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती आपण डॉक्टर श्याम पाटील यांना पाहतोय. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतील. विकेट जी आहे ती अगदी स्वस्तात बाद झाला होता. त्या ठिकाणी सनी हा फलंदाज. वैयक्तिक 3 धावांचे योगदान आपल्या बॅट मधून दिलं आणि त्यानंतर विकेट मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न होत असताना मात्र विकेट गेली त्या ठिकाणी सनी या फलंदाजाची. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॉलला पुढे ठेवला होता. अगदी हलक्या हाताने टॅप केलाय. सिंगल कंप्लीट. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 6 धावा. मित्र आपण पाहतोय सरपंच उपसरपंच चषक 2025 ओमसाई 40+ पिसे अर्थातच पिसेकरांचं हे आयोजन स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण पिसे या ठिकाणावरनं हे आयोजन केलं गेलंय. सौभाग्यवती जनता भास्कर म्हात्रे विद्यमान सरपंच व सौभाग्यवती सपना महेंद्र पाटील विद्यमान उपसरपंच यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. या मॅच नक्कीच कालपासून सुरुवात झाली आहे. काल आपण पहिला सामना जो पाहिला होता श्याम स्पोर्ट धामणगाव वर्सेस जय हिंद देवरुंग या टीममध्ये. तर या स्पर्धेतील पहिला चौकार हरेश केने यांच्या बॅटमधून आपण पाहिला. तर पहिला षटकार विलास केने देवरुंग यांच्या बॅटमधून आपण पाहिला होता. या स्पर्धेतील पहिलं षटक रामा भोईर धामणगाव या गोलंदाजाने फेकलं होतं. तर या स्पर्धेतील पहिली विकेट श्याम पाटील धामणगाव या गोलंदाजाने घेतली होती. नवीन गोलंदाज नरेंद्र. पाहूया नरेंद्र कशा प्रकारे गोलंदाजी करतील. षटकातील पहिला बॉल. या वेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये.
चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हवी तशी सुरुवात झाली नाहीये होम ग्राउंडवर खेळत असताना ओमसाई पीसे टीमची. षटकातील पुढचा बॉल समोर डॉक्टर श्याम पाटीलला आपण पाहतोय. या वेळेस मिस टाइम झालाय. बॉल हव्यामध्ये, गोलंदाज झेल खाली, झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. श्याम पाटील बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज चंदू मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा होत्या टीम पीसेसाठी आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील अप्रतिम. आतापर्यंत 2 बॉल टाकून झाल्यात, 1 विकेट घेतली आहे आणि कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी खर्च केली नाही आहे. एक चांगली बाब टीम दापोडेसाठी. सुरुवात भरपूर चांगली झाली आहे या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, मात्र टॉपेज लागला होता. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 7 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अतिशय संत शांत सुरुवात या ठिकाणी टीम पीसेच्या बाजूने. आपल्या होम ग्राउंडवर खेळतायत, घरेलू मैदान आहे. प्रेक्षकांना मात्र भरपूर साऱ्या अपेक्षा असतील आणि त्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील का पाहूया. यावेळेस समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकले. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील मिस टाइम झालाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गणेश पाटील खेळपट्टीवर आहे. अर्थातच तुम्हाला रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. नरेंद्र पुन्हा एकदा पुढे येऊन इनसाइड आउट फटका, अतिशय दमदार फटका. बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. 6 धावा षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती, 17 धावा धावफलकावर. पहिलं षटक 6 धावांचं, 1 विकेट सोबतच. त्याचबरोबर दुसरं षटक 11 धावांचं, ज्या षटकामध्ये देखील 1 विकेट आपल्याला पाहायला मिळाली. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला, मात्र अजूनही 2 षटकं बाकी आहेत. आतापर्यंत 17 धावा धावफलकावर आहेत. नक्कीच अजूनही 2 षटकांमध्ये तुम्हाला वारंवार विकेट, मोठ्या फटक्यांची गवसणी त्या ठिकाणावरनं घालावी लागेल. कारण एक चांगलं टोटल उभं करणं खूप गरजेचं आहे. कारण समोर जो संघ आपण पाहतोय ना, वीर तानाजी दापोडे, हा संघ एक मजबूत संघ आहे. विजयदादा पाटील पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ज्ञानदेव पाटील बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल अतिशय सुरेख होता. त्या ठिकाणी विकेट साठी पूर्ण मुभा होती, मात्र या ठिकाणी आपण पाहतोय आत्महत्याच म्हणावी लागेल. दोन्ही गाड्या एकाच रुलावर. रनआउटची विकेट, फलंदाज बाद.
यस रनआउटची विकेट आपण पाहतोय. फलंदाज गणेश पाटीलला एक महत्वाचा खेळाडू टीम पीसीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज विनोद मैदानाच्या आतमध्ये आलाय. 17 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिला बॉल आउटची विकेट. अगदी चुकीचं तालमेल आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला. फटका तर हा देखील चांगला आहे. बॉल निघून जातोय पहिल्या टप्प्यावर. सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. चारने धावफलक पुढे सरकले. 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नांदेव पाटील पुन्हा एकदा. या बलेस देखील प्रहार झालाय. हा बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. आता मात्र आपला गिअर चेंज केलाय पीसे टीमने, कारण या षटकामध्ये धावा येत आहेत. 2 मोठे फटके फलंदाज चंदूच्या बाट मधून आपण पाहतोय. नक्कीच या प्रकारचे फटके येणं टीम पीसी साठी आवश्यक आहे. जे फटके फलंदाज चंदूच्या बाट मधून आपण पाहतोय. एक चौकार आणि त्यानंतर मात्र हा षटकार आलाय. 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस कट केलाय चेंडूला. फटका हा देखील चांगला आहे. दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा होत्या आणि त्यानंतर कुठेतरी आपला गिअर जो आहे तो चेंज केलाय टीम पीसेने. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील अजून एक चांगला फटका. हा बॉल देखील निघून जातोय सीमारेषा पार. 4 की 6. यस 6 धावा. षटकार मिळेल त्या ठिकाणी. अतिशय सुरेख फलंदाजी. फलंदाज चंदूच्या बाट मधून मोठे फटके येत आहेत. 2 षटकार 1 चौकार आलाय. यस काय कमालीची फलंदाजी. चांगलं कमबॅक टीम पीसी साठी. आता मात्र धावा ज्या झाल्या आहेत 35 धावा. नांदेव पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस जोरदार अपील. यस इज गॉन. 5ची विकेट. फलंदाज बाद. चंदू बाद झाला. नवीन फलंदाज सदानंद मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. पाहूया शेवटचं षटक गोलंदाज कोण येतोय.
बॉलिंग ट्रॅकवर शेवटचं षटक. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज चिंतामणला आपण पाहतोय. पाहूया शेवटचं षटक कशा प्रकारे फेकलं जाईल. आतापर्यंत या स्पर्धेचा विचार केला तर नक्कीच 54 धावांचं हाय स्कोर आहे कालच्या दिवसात. मात्र आज आपण टीम चाविंद्र्याच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये 56 धावा पाहिल्या होत्या. षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल एक्झिट काय घडलं. यस बॅट कड होतं. एकच धाव. 36 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चिंतामण पाटील पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलाय. यस मोठी विकेट. फलंदाज बाद सदानंद. या षटकाची सुरुवात देखील चांगली झाली आहे कारण 2 बॉल टाकून झाल्यात. एक सिंगल सोबतच एक महत्वाची विकेट. नवीन फलंदाज सोपान मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साईने जातो. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचललाय. पैकी झाली आहे मात्र त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चिंतामण पाटीलच्या माध्यमातून शेवटचं षटक चांगल्या प्रकारे फेकलं जात आहे आतापर्यंत. या वेळेस देखील स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतोय. रन आउटची विकेट. सोपान बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज पप्पू मैदानाच्या आतमध्ये येतोय. मात्र या ठिकाणावर तुम्हाला काही करण्यासाठी फक्त आणि फक्त 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चिंतामण पाटील शेवटचा अंतिम षटक फेकतोय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या वेळेस फुल अँड पॉवरफुल बॉल. डीप मणिकेट सीमारेषे बाहेर गुल. 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुरेख फटका फलंदाज विनोदच्या बाट मधून आपण पाहतोय. 6 धावा अगदी महत्वाच्या 6 धावा त्या ठिकाणी आल्यात. आणि आता मात्र एक चांगलं टोटल धावफलकावर आपण पाहतोय. एक असं टोटल ज्या टोटल पासून फाईट करेल ओमसाई पिसे संघ. 43 धावा धावफलकावर झाल्यात. मात्र अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल. बॉलला पुढे ठेवलं होतं. ऑफ ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक नरेंद्र त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. शेवटच्या बॉलवर आली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. 44 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 45 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय ओमसाई पिसे टीमने. मित्रो ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण पाहतोय नक्कीच त्या टीमला मात्र या ठिकाणी इन ॲक्शन मध्ये आपण पाहिलं.
44 धावा ठोकल्या गेल्यात. 45 धावांचं लक्ष्य या ठिकाणी उभं केलंय. आपण पाहतोय ओम साई 40+ पीसे आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण पीसे या ठिकाणावरनं या स्पर्धेचं आयोजन झालंय. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफी ज्या आहेत त्या ट्रॉफीज आम्हाला मधुकर कृष्णा पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाल्यात. त्याचबरोबर सन्मान चिन्ह जे आहेत ते सन्मान चिन्ह कुमार वैभव रमेश पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले आहेत. मॅन ऑफ द सिरीजची आकर्षक ट्रॉफी, उत्कृष्ट गोलंदाजाची आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजाची देखील आकर्षक ट्रॉफी आम्हाला योगेश पुंडलिक पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाल्या आहेत. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफी ज्या आहेत त्या ट्रॉफीज आम्हाला भगवान बाबू पाटील इताडे SCO यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाल्या आहेत. त्यानंतर बॉल बॉक्स सुधाकर बारकू पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाल्या आहेत. त्यानंतर मंडप डेकोरेटर्स अनंता पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाला आहे. धन्यवाद. आपला सर्वांचं हार्दिक स्वागत. बोलूया मॅचच्या दिशेने. 45 धावांचं लक्ष्य आहे आणि धावांचा बाटला कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकूया रोहन पाटील यांचा आवाज. नक्कीच सन्माननीय रमेशजी भालेकर यांच्या माध्यमातून देखील चांगलं योगदान या स्पर्धेला लाभलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. 44 धावा झाल्या आहेत. 45 धावांचे लक्ष्य या ठिकाणी उभं केलंय. धन्यवाद संदेश वकारे. सरपंच उपसरपंच चषक 2025 उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं, मान्यवर पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. प्रथमतः नाणेफेक जिंकून वीर तानाजी दापोडे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर जर आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च झाल्या होत्या. त्याच दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये तेवढ्याच धावा खर्च होताना आपण पाहिल्या. पण विचार केला तर गोलंदाज नरेंद्र यांनी दुसरं षटक जे हाताळलं ते षटक हाताळणी करताना एकंदर 11 धावा खर्च केल्या. ज्ञानदेव पाटील यांना आणलं गेलं षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता. त्याच्यामध्ये 18 धावा तब्बल खर्च झाल्या. मागडं षटक त्याचप्रमाणे अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक आपण पाहिलं चिंतामण पाटील यांच्या माध्यमातून. एकंदर 9 धावा या खर्च झाल्या आणि एकूण जर धावसंख्येचा आपण विचार केला तर 44 धावा आणि 7 फलंदाज बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळाली ओमसाई पीसे संघाची. आणि आता मात्र फलंदाजी करायची आहे वीर तानाजी दापोडे संघाचे फलंदाज बॅटिंग स्टान्सवरती खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एक जमेची बाजू जर आपण पाहिली तर जेव्हा नाणेफेक झाली होती तेव्हा पीसे संघाच्या संघनायकांनी सांगितलं होतं की एक चांगल्या संघाविरुद्ध आम्हाला खेळ करायचा आहे आणि तो खेळ करताना निश्चितच आमची गेम प्लॅनिंग ही चांगली आहे आणि आम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखवू. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एकंदर 45 या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. महत्वपूर्ण फलंदाज गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. ओमसाई पीसे संघाच्या खेळाडूंना विनंती आहे 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये उपस्थित असणं बंधनकारक आहे आणि गणवेशामध्ये उपस्थित राहणं बंधनकारक आहे. याची आपण नोंद घ्या की आपणच आयोजक आहात. फलंदाज राजू पाटील ऑन स्ट्राईक आणि नितीन पाटील यांना आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती. पहिला चेंडू आणि अगदीच आपला देखणा अंदाज दाखवण्याचा प्रयत्न फलंदाज राजू पाटील यांनी केला पण अगदीच त्याहूनही उलट वेगाने चेंडू निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज मधुकर यांच्या माध्यमातून.
निर्धाव चेंडूची हाताळणी, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र डान्सिंग ऑन द विकेट, निघून चाललाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक चौकार जोडला जाईल. देख ना फटका राजू पाटील यांच्या बॅटमधनं. आजच्या दिवसामध्ये भोजनाची व्यवस्था आपण पाहतोय. सन्माननीय गोपीनाथ रघुनाथ पाटील यांच्या वतीने आज करण्यात आलेले आहे, तर त्यांच्या मी शतशः आभार व्यक्त करतोय. तर चौकार जोडला गेला आणि चौकाराने श्री गणेशा होईल वीर तानाजी दापोडे संघाचा. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय चेंडूला आणि अगदीच जर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर नेहमीच एक उद्देश पाहायला मिळतो धाव घेताना. यस, नो आणि वेट या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि तीच कॉलिंग खेळपट्टीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 2 धावा जोडल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीने 6 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. अगदीच देखणी फटकेबाजी आहे, पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओमसाई पिसे संघ मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय. त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर वाईट चेंडूची हाताळणी केली गेली आहे आणि एक दबाव निश्चितच असेल, कारण की होम ग्राउंडवरती खेळतोय पिसे संघ आणि त्या होम ग्राउंडवरती खेळताना अगदीच दबाव झुगारून काही गोष्टी विसरून मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र 100% देण्याचा प्रयत्न निश्चितच केला जाईल. ड्राईव्ह केलंय चेंडूला, निघून चाललाय चेंडू एका धावे करता. मिडॉपच्या क्षेत्रामध्ये धावा जोडल्या गेल्यात त्या फलकावरती. एकंदर 8 धावा. एक चांगली सुरुवात अपेक्षित आहे आणि त्याच सुरुवातीला अनुसरून इथून मात्र 2 फलंदाज राजू पाटील आणि फलंदाज नितीन यांच्या माध्यमातून खेळ पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुढचा चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये ड्राईव्ह करायचं होतं, निघून चाललाय चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव, एकपेक्षा अधिक मात्र काही नाही, कारण की जे पॉवर प्लेचं षटक पाहतोय या षटकामध्ये कुठेतरी एक पॉवरफुल फलंदाजी होणं बंधनकारक आहे आणि तीच गोष्ट मात्र राजू पाटील यांनी ओळखली आणि इथून मात्र चांगला फटका त्यांच्या बॅटमधनं आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ झाला. एकंदर 5 या षटकातील अखेरचा चेंडू मार्गस्थ केला जाईल. यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी, अगदीच जर आपण पाहिलं तर नशिबाची साथ फलंदाजाला मिळते आणि चेंडू मात्र यष्ट्यांच्या काहीसा जवळून निघून गेलाय. ठीक यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची अखेर आपण पाहतोय. 1 षटकाच्या अखेर नंतर 9 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला खेळ इथून मात्र साकारलाय आणि अगदीच 10 ही धावसंख्या नेहमीच टेनिस क्रिकेटमध्ये एक षटका अखेर नंतर म्हणजे 6 चेंडू नंतर समाधानकारक स्थितीमध्ये एक चांगली धावसंख्या म्हणून जी ओळख आहे, गणना केली जाते, तिथून मात्र तोच वाटचाल करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. आता मात्र आव्हान जर आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान आहे आणि षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आणलं जाईल. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा इथून मात्र हाताळला जाईल. 8 ते 10 पावलांचं रनअप. तत्पूर्वी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपन्न होत असलेली स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच उपसरपंच चषक 2025. अगदीच शांत निरागस वातावरण आणि जिथे पाहावं तिथे अगदीच जर आपण पाहिलं तर समृद्धी हायवेचा नजारा सुद्धा जवळून पाहायला मिळतोय आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अगदीच निसर्गरम्य वातावरण आपण पाहतोय. यावेळेस मात्र फोर्स करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी केली जाईल. तत्पूर्वी धावा जोडल्या जात आहेत. एकंदर 2 धावांच्या मदतीने 11 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय आणि अगदीच सामन्याचं समीकरण हळूहळू का होईना मात्र पुढे वाटचाल करतंय. आणि आता मात्र समीकरण जर आपण पाहिलं तर 17 चेंडू आणि 34 धावांची इथून मात्र आवश्यकता आहे. 45 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस मात्र यशी रक्षकाकडून चूक झालेली आहे, चुकीला माफी नाही आणि अगदीच 1 धाव जोडली जाईल लेग बाईच्या स्वरूपामध्ये.
धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती आपण पाहतोय 12 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 12 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदीच महत्त्वाचा गोष्ट काय तर वीर तानाजी दापोडे संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलंय. क्रिकेटची जीवनवाहिनी आपण पाहतोय. यावेळेस मात्र एक गोड आवाज जरूर ऐकायला मिळालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेपावलाय आणि अगदीच संघाकरता तब्बल 5 धावांचा इथून मात्र बचाव केलाय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून ही एकच धाव इथून मात्र जोडली जाईल. देखणं क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न आणि प्रयत्न पाहायला मिळाले आणि 5 धावा इथून मात्र वाचवल्यात आपल्या संघाकरिता. येणाऱ्या वेळेमध्ये निश्चितच त्याचा उल्लेख केला जाईल. यावेळेस मात्र टॅप केलं गेलंय, निघून चाललाय चेंडू आपण पाहतोय या थर्ड बँक क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी एकच धाव, एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 14 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. चेंडूंचा खेळ झालाय तो 4 आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर अद्यापपर्यंत मोठ्या फटक्यांकरता जाऊन दिलेलं नाहीये गोलंदाज युवराज याने. वर्षागणिक जर आपण पाहिलं तर नवीन खेळाडू हे निश्चितच ज्याप्रमाणे संघामध्ये भरती होतात, दाखल होतात आणि अगदीच त्यांचा खेळ ज्या पद्धतीने इथून मात्र पुढे सरकतो आणि चांगला इथून मात्र वाव मिळतो. यावेळेस मात्र आकोटप्प्याचा चेंडू आणि अगदीच पंचांनी मात्र स्वतःचा बचाव केलाय. पण नशिबाची साथ, निघून चालला चेंडू सीमा पार. नशिबाचा चौकार, देखना चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 18 या अंकावरती. आणि अगदीच जेव्हा जेव्हा फलंदाज राजू पाटील यांना आपण स्ट्राईक वरती पाहतो, बॅटिंग स्टान्स वरती पाहतो आणि अगदीच फटक्यामध्ये नेहमीच लाजवाबता ही पाहायला मिळते. पण आता मात्र युवराज यांच्यासमोर आव्हान आहे राजू पाटील यांना रोखण्याचं. त्या आव्हान मात्र शेवटच्या चेंडूवरती कशा रीतीने पूर्ण केलं जाईल. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर लाईन बिलॉंग्स टू अंपायर आणि अगदीच रेषेच्या जवळून आतल्या बाजूने चेंडू निघून गेलाय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची हाताळणी. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या गोलंदाज मधुकर यांनी आणि युवराज यांचा जर विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 9 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे एकंदर 18 ही धावसंख्या आपण फलकावरती पाहतोय. याचाच अर्थ उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 27 धावांचं लक्ष्य इथून मात्र समोर आहे. 12 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष्य समोर आहे. देखणं आयोजन, देखणं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मधील विजेता संघ मातोश्री चाविंद्र संघ तो 2 हात करेल. या मॅच मधील विजेत्या संघाची 12 चेंडू आणि 27 धावा. आणि चाविंद्र संघाचा जर आपण विचार केला तर अगदीच या सामन्यामध्ये लक्ष देऊन आहे की कोणता संघ त्यांच्या समोर उभा ठाकेल. कारण की महत्वाची गोष्ट आहे गेम प्लॅनिंग मध्ये, गेम ऍक्शन मध्ये कसा खेळ होतोय आणि तो अभ्यास करण्याची संधी, ते अभ्यास करण्याची वेळ मात्र सर्व खेळाडूंना आहे. 12 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर वीर तानाजी दापोडे संघाचा विचार जर आपण केला तर बिनबाद जिंदाबाद धावसंख्या आहे फलकावरती 18 धावा. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राजू पाटील यांच्या बॅटमधनं 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 12 धावांची इनिंग आतापर्यंत साकारली आहे. आणि अगदीच फलंदाज नितीन यांचा जर विचार केला तर 4 धावांचं योगदान त्यांनी एकेरी दुहेरी धावांनी दिलं. म्हणजे अगदीच आपल्या सहकार्याला जी महत्वाची साथ मिळणं अत्यावश्यक आहे तीच साथ इथून मात्र मिळालेली आहे फलंदाज नितीन यांच्या माध्यमातून. आणि फलंदाज नितीन आता मात्र बॅटिंग स्टान्सवरती आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता मात्र विखुरली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑन, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं स्क्वेअर लेग, मिड विकेट,
बॅकवर्ड स्क्वेअर लेग. यावेळेस मात्र गतिमान पद्धतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न असफल, अयशस्वी होताना आपण पाहतोय. चेंडू निघून गेला ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वाईट चेंडूची हाताळणी, धावसंख्या 19 या अंकावर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला सोडून दिलं गेलंय. पंच लारासर इशारा करतायत. धावसंख्या आहे फलकावरती 20 या अंकावरती. 12 चेंडू आणि 25 धावांची अत्यावश्यकता आहे, कारण की कंपल्सरी चेसिंग, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. अगदीच यष्टीरक्षकाने दक्ष पद्धतीने चेंडूला अडवलं गेलंय. 11 चेंडू आणि 25 धावांची गरज. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती विनोद. यावेळेस मात्र पहिल्या सामन्यामध्ये जे काही घडलं होतं तेच पुन्हा एकदा घडतंय, पण आता मात्र नशिबाची साथ आणि नशिबाचा चौकार जोडल्या जातील या 4 धावा. गमतीशीर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये घडतंय. फलंदाजाने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता, तो मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, पण अगदीच अखेरच्या क्षणी बॅटला स्पर्श करत चेंडू निघून गेला थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. सीमा पार मिळतील या धावा 4. एक चांगला खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं होतं फलकावरती आपण पाहतोय 24 या अंकावर. पुढे सरसावत निघून चाललाय चेंडू. हाय अँड हँडसम षटकार. इट्स मल्टीमॅसिव्ह हिट. 6 धावा. 30 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 30 रन्स ऑन द बोर्ड. 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि इथून मात्र मॅच ऑन झालेली आहे, पण सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण की सामन्याची स्थिती जर आपण पाहिली तर अजूनही दोलान्मय स्थितीमध्ये आहे सामना. आपण पाहतोय दोन्ही संघांकरिता जर निर्धाव चेंडूची हाताळणी जर झाली उर्वरित 3 चेंडूवरती तर निश्चितच दबाव पाहायला मिळू शकतो, पण जर तर किंतु परंतु या शब्दांना क्रिकेटमध्ये जागा नाहीये. यावेळेस मात्र निघून चालला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एकच धाव, एकपेक्षा अधिक मात्र काही नाही. राजू पाटील यांनी आपले सहकारी नितीन यांना आता मात्र रोखून धरलंय की दुसरी धाव घेण्याची अत्यावश्यकता नाहीये. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 31 या अंकावरती. 31 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथून मात्र वेगळं करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूची फेकी केली जाते. धोका आहे, पण सुरेख रनिंग बिटवीन द विकेट साकारत धावा पूर्ण केल्या जात आहेत. एकूण एकंदर 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 33 या अंकावरती. जिंकण्याकरता समीकरण आहे 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. 7-12. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर सगळ्यांचा आवडीचा विषय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर सगळ्यांकरता महत्वपूर्ण विषय तो म्हणजे 7-12. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका बसला. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक झेल पकडला जाईल. बडी मछली जाल में फसती हुई. मोठा मासा इथून मात्र गळाला लागलाय. फलंदाज राजू पाटील बॅक टू द डगआउट. पण राजू पाटील यांनी बाद होण्यापूर्वी आपली कामगिरी चोखरित्या बजावली असं म्हणायला हरकत नाहीये. एकूण एकंदर 10 चेंडूंचा सामना केलाय आणि धावांचं योगदान जर पाहिलं तर 14 धावांचं योगदान दिलं गेलंय. 6 चेंडू आणि आता मात्र 12 धावांची गरज. नवीन फलंदाज ज्ञानदेव पाटील फलंदाजी करता आलेले आहेत आणि अगदीच महत्वपूर्ण गोष्ट जर आपण पाहिली तर 6 चेंडूमध्ये आव्हानात्मक स्थिती जर निर्माण झाली तर मात्र जिंकण्याची जी नामी संधी आहे ती पिसे संघाला सुद्धा आहे आणि वीर तानाजी दापोडे संघाला सुद्धा आहे. 6 चेंडू 12 धावांची गरज. 12 धावांची गरज 6 चेंडूंमध्ये आहे. सरपंच उपसरपंच चषक 2025
चं हे आयोजन देखणं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि अगदीच मैदानाचा जर आपण विचार केला तर अगदीच ग्रीन कार्पेट जणू काही अंथरलेलं आपल्याला पाहायला मिळते. मातीची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते आणि अगदीच जर आपण पाहिलं जिकडे नजर जाईल तिकडे मात्र एक विहंगमय दृश्य जे आपण पाहतोय ते म्हणजे अगदीच निसर्गरम्य वातावरण आणि चहूबाजूने झाडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल मधुकर पाटील. 6 चेंडू 12 धावांची गरज. संघनायक नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय ज्ञानदेव पाटील यांना. 6 चेंडू 12 धावांची गरज. फलंदाज नितीन पाटील ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र चेंडूची गती इथून मात्र कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धोका आहे, धोका पत्करलाय आणि विकेट सॅक्रिफाईस इथून मात्र पाहायला मिळेल. 5 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती मात्र 11 धावांची. 5 चेंडू आणि 11 धावा. फलंदाज नितीन पाटील बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एकंदर आपली कामगिरी बजावताना इथून मात्र जर आपण विचार केला तर 16 धावांची खेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एकंदर 10 चेंडूंचा सामना केला फलंदाज नितीन पाटील यांनी. म्हणजे अगदीच चांगला खेळ करत करत एक चांगली पार्टनरशिप रचली फलंदाज राजू पाटील आणि नितीन पाटील यांनी. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि 11 धावा रोखण्याचं आव्हान आहे गोलंदाज मधुकर पाटील या गोलंदाजासमोर. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. तर दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतंय. वेलकम वेलकम वेलकम. सन्माननीय प्रथम नागरिक विद्यमान सरपंच आमनेगाव विश्वपाल केने साहेबांचं या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. यावेळेस मात्र आपण पाहतोय नशिबाची साथ. पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स आणि चेंडू निघून गेला सीमापार. मिळतायत त्या धावा 4. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय. फलकावरती आपण पाहतोय 38 या अंकावरती 38 रन्स ऑन द बोर्ड. 38 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज नितीन ज्युनियर बॅटिंग स्थानवरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र अक्षरशः चेंडूला खोदून काढलाय. निघून चाललाय चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलो 39 या अंकावरती आणि जिंकण्याकरता आता मात्र 6 धावांची 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. संघाचा संघनायक आता मात्र आपण पाहतोय बॅटिंग स्थानवरती असेल ज्ञानदेव पाटील. याच्याकरता पुढचा चेंडू. यावेळेस मात्र अखेरच्या क्षणी ड्राईव्ह केलाय चेंडूला आणि अगदीच इथून मात्र जर आपण पाहिलं तर 2 धावा जोडल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते फलकावरती 41 या अंकावरती आणि सामन्याचं समीकरण आहे 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. अगदीच पुन्हा एकदा आठवण येईल स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 ची. आणि अगदीच त्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर निसटता पराभव तो पाहायला मिळाला होता. पण मात्र 2 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण जेव्हा जेव्हा वारंवारतेने पाहतो मैदानाच्या आतमध्ये रेग्युलर क्रिकेट असेल 40+ क्रिकेट असेल तेव्हा मात्र जास्तीत जास्त विचार विनिमय 2 फलंदाजा दरम्यान पाहतो. कारण की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला माहिती आहे की आपल्याला दक्ष पद्धतीने क्षेत्ररक्षण करायचं आणि कुठेतरी फलंदाजाला रोखायचं आहे. 2 चेंडू 4 धावांची गरज. यावेळेस मात्र निघून चाललाय चेंडू. विजयाचा शंखनाद करत ठोकलाय षटकार. 6 धावा. या 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 47 अंकावरती आणि अगदीच विजयश्री खेचून आणलेली आहे वीर तानाजी दापोडे या संघाने.
वेल डन, वेल प्लेड. मॅन ऑफ द मॅचकडे आपण वळणार आहोत. तत्पूर्वी आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्मान्य सरपंच विश्वपालजी गिणे साहेब, सन्मान्य सरपंच आमने. त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. प्रथम नागरिक डॅशिंग व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सन्मान